ईश्वरी आए थे क्या? केवल आए नहीं, यही है। अभी भी यही है? रात्रीचे 12 वाजत आले होते. दक्षिण कर्नाटकातील घनदाट जंगलातून आम्ही निघालो होतो भूतकोलाच्या शोधार्थ. कांतारा चित्रपटामुळे या परंपरेबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली होती. सिनेमात दाखवलेल्या दैवाच्या रूपातील नृत्य आता आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचं होतं. आम्ही पोहोचलो होतो मंगलोर जिल्ह्यातील मुलकी तालुक्यातील ओडियारबट्टू गावामध्ये. येथील प्राचीन श्री बाबैया देवस्थानात 12 वाजून गेले होते. मंदिराचा प्रांगण उजाळून निघाला होता. फुलांच्या तोरणांनी, केळीच्या पानांनी आणि दीपांनी सजलेला होता. पूजेची तयारी सुरू होती. फुलांनी सजलेली पालखी बाजूला ठेवलेली होती. गावकऱ्यांची गर्दी वाढत चालली होती. वाद्यांचे सूर आसमंतात वाजत होते. त्याच वेळी बंटर कलाकार देवाच्या रूपात सज्ज होत होते. चेहऱ्यावर पिवळा, लाल, पांढरा रंग आणि डोक्यावर चांदीचा मुकुट. कंब्याभोवती पिंड्याची वस्त्रे, गळ्यात फुलांचे हार. मानव आता हळूहळू दैवात रूपांतरित होत होता. मंदिरात असलेले मुखवटे येथे मंचावर विराजमान आहेत. यात आहेत गावाचे रक्षक दैव पंजुर्ली, गुलिगा, जुमादी, कोडिमानित्य आणि इथले मुख्य दैव श्री बाबैया. वाद्यांचा गजर वाढतो, ढोलांचा ठेका वाढतो, नादस्वरांचा सूर आणि तुतारी घेऊन पुजारी, कलाकार आणि गावकरी मिळून मंदिराभोवती प्रदक्षिणा करतात. बंटर कलाकार देवाच्या रूपात नृत्य करतो. हा सोहळा म्हणजे देवाचं आगमनीसाठीची प्रार्थना. धुपाचा सुगंध, शंखाचा नाद आणि आकाशात घुमणारा ताल. दैव आता पुजाऱ्याच्या शरीरात प्रवेश करतो. तलवारीने फुलांच्या चामराला स्पर्श करून त्यांचे विधी सुरू होतात. तलवारीने फुलांच्या चामराला वार करण्यासाठी देवतांमध्ये पदन्यास सुरू होतो. प्रत्येक पदन्यासाबरोबर ऊर्जा वाढते. पुन्हा तलवारीने चामराला स्पर्श करतात. पदन्यास मंदावतो. दैव पुढे येतात. गावाच्या प्रमुखांकडे, गुरीकरांकडे. तो कधी सल्ला देतो, कधी आदेश देतो, कधी न्याय देतो. हा क्षण म्हणजे देवाची न्यायसभा. आता बंटर देवांना साकडं घालणं चालू होते. विधी, प्रथा, पूजेविषयी सांगितले जाते. आळवणी केली जाते. गावात सौख्य राहू दे, गावाचं रक्षण करा, पिकं चांगले येऊ देत, पाणी पुरेसे पडू देत. वाद्याचा नाद उंचावतो. वातावरण थरारून जातं. येथील पवित्र भूमीवर बंटर देवीचे आगमन झालेले असते. स्त्री शक्तीचं दैवी रूप असतं. बंटर पुरुष देव, गुलिगाच्या हातात तलवार, तर अंगावर फुलाचे हार. पाठीवरील पानांची रचना म्हणजे जणू सिंहासनच. चेहऱ्यावर तेजस्वी भाव. हातातील तलवारीने हवेत वार करत तो नाचत नाचत जणू वाईट शक्तीचा नाश करत आहे. हे नृत्य म्हणजे धैर्य आणि न्यायाचं प्रतीक आहे. आता अवतरते देवी, बंटर देवी जुमादी. तिचे नृत्य कोमल पण शक्तिशाली. फुलांचे हार, सुगंधी पुष्प आणि डोळ्यात तेज. ती नाचते आणि भक्त तिच्या हालचालीत आशा शोधतात. देवी म्हणजे मायेचं आणि संरक्षणाचं रूप. पुजारी दैवताला हार वाहतात, नमस्कार करतात. त्यातील दैव अंतर्धान पावतात. दैव नमस्कार करून देवाशी संवाद साधते, पूजा करते. आकाशात पहाटेचा प्रकाश फुलायला सुरुवात होते. दैवी रात्रीचा शेवट जवळ आला होता. भूतकोला ही केवळ पूजा नाही, ही आहे श्रद्धा.
समाज न्याय आणि परंपरेचं सजीव दर्शन.